योहान्याचा 8 अध्याय 12 मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कसे आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. होय माझ्या बहीण भावांना, आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत असं वचन दिलेलं आहे की परमेश्वराचं वचन इथे आपल्याला काय सांगत आहे की मीच जगाचा प्रकाश आहे. होय, प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे. तोच या जगाचा उद्धार करता आहे. होय, आणि जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही. यस, आमेन, आमेन. पहा, जो प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो तो कधीही अंधारात चालणार नाही. माझ्या बहीण भावांनो, अंधारात चालणे म्हणजे काय? लाईट गेल्यावरती चालणे का? नाही. अंधारात चालणे म्हणजेच काय की वाईट मार्गाने, वाईट गोष्टीने, व्यभिचाराकडे किंवा चोरी चकारी ह्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, ह्या जगी गोष्टी आहेत, ह्या अंधारातनं परमेश्वर आपल्याला काय करणार? बाहेर काढणार. तिकडे आपल्याला तो जाऊच देणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. होय, जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताला माझा उद्धार करता, माझा तारणहार म्हणून स्वीकारतो, माझ्या बहीण भावांनो, त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहणार आहे. कारण जगाचा प्रकाशच हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे की पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण हृदयाने आपण परमेश्वराचा धावा केला पाहिजे. परमेश्वरावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. तरच आपल्याला काय होणार आहे की परमेश्वर आपल्याला त्याच्याजवळचा जीवनाचा प्रकाश राहील. म्हणले त्या व्यक्तीजवळ जीवनाचा प्रकाश राहील. पहा किती अद्भुत आहे ना. आपण कल्पना जरी केली तरी एक मनाला आनंद असा आपल्याला फिलिंग येते की खरंच परमेश्वर माझ्या जवळ आहे आणि तो मला काय करणार आहे की जीवनाचा प्रकाश त्याच्याजवळ राहणार आहे. म्हणजेच परमेश्वर स्वतः आपल्याजवळ राहणार आहे. पहा माझ्या बहीण भावांनो, मग आपल्याला कशाची चिंता करण्याची गरज नाही आहे. आपल्याला जर स्वतः प्रभू जर आपल्यासोबत असेल, आपल्या जवळ असेल, तर आपण कितीच स्वतःला आपण ब्लेस समजूया, नाही का? कारण परमेश्वर हे खूप अद्भुत रीतीने परमेश्वराचं वचन आज आपल्यासमोर आलेलं आहे. तो जगाचा प्रकाश आहे. होय माझ्या बहीण भावांनो, परमेश्वर हा जगाचा प्रकाश आहे. येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे. त्यामुळेच तर परमेश्वराची अशी इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये, आणि तीच येशू ख्रिस्ताची सुद्धा इच्छा आहे. त्यामुळेच परमेश्वराने काय केलेलं आहे आपल्यासाठी, प्रत्येक एक गोष्टीतनं आपल्याला मार्ग काढावा, बाहेर निघावं म्हणून परमेश्वरानं काय केलेलं आहे की मला अनुसरा, माझ्या वचनांचं पालन करा. परमेश्वर आपल्याकडनं काहीच मागत नाही, काहीच नाही. फक्त त्याच्या आज्ञेमध्ये चालणं, त्याच्या भयामध्ये राहणं, एवढीच परमेश्वराची आपल्याकडनं अपेक्षा आहे. आणि तेही आपल्याच भल्यासाठी आहे. होय, कारण जेव्हा आपण परमेश्वराच्या ज्या 10 आज्ञा आहेत त्या जर आपण तंतोतंत पाळतो किंवा पाळण्याचा प्रयत्न जरी करतो माझ्या बहीण भावांनो, तर आपण बऱ्याच अशा वाईट गोष्टीपासून दूर राहतो. परमेश्वराच्या आपण अधिक सानिध्यात राहतो आणि त्यामुळे परमेश्वर आपल्यावरती काय अधिक प्रसन्न होतो आणि आपल्याला तो प्रत्येक कार्यामध्ये सहायता मदत करतो. तो आशीर्वादाने आपल्याला भरून काढतो. आकाश कपाटे उघडून परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करतो. तर ह्या अद्भुत वचनासाठी आपण परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देऊया. आणि आज आत्ता या क्षणापासून आपण परमेश्वर हा माझा काय प्रकाश आहे, माझ्या जीवनाचा तो तारण आहे, माझा उद्धार करता म्हणून आपण त्याचा स्वीकार करूया. आपण छोटीशी प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आकाश पृथ्वीच्या निर्माण करते बाप्पा, मी येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतोय माझ्या देवा. हो परमेश्वर, आजच्या सुंदर दिवसासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. कारण कित्येक लोक आहेत माझ्या बाप्पा, जो आजचा हा दिवस ही वेळ नाही पाहू शकले माझ्या देवा, पण तुझा एवढा अनुग्रह, तुझी कृपा आमच्यावरती आहे माझ्या देवा. त्यामुळे आम्ही जिवंताच्या भूमीमध्ये असतो, आम्हाला सुरक्षित ठेवलं आहेस म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. होय परमेश्वरा, ह्या अद्भुत वचनासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. हो देवा, तुझं वचन सांगतं बाप्पा की तू जीवनाचा जगाचा प्रकाश आहेस. होय माझ्या देवा, तुला आम्ही अनुसरू तर आम्ही कधीही अंधारात चालणार नाही माझ्या देवा. आम्ही कधीही कुठल्याही वाईट मार्गाला जाणार नाही माझ्या देवा. हो परमेश्वरा, आणि तू आम्हाला
आमच्या प्रत्येक एक कार्यामध्ये तो आम्हाला जीवनाचा प्रकाश म्हणून तो आम्हाला आमच्या सोबती राहणार आहेस. तू असं वचन देत आहेस माझ्या देवा, त्याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. हे वचनाला अधिक आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास, माझ्या बहीण भावापर्यंत पोहोचण्यास तू सहायता आणि मदत कर माझ्या देवा. हो देवा, ज्याद्वारे मी जसे आशीर्वादित झाले तसे ते सुद्धा आशीर्वादित होतील माझ्या देवा, आणि जीवनाचा प्रकाश त्यांच्यापर्यंत जाईल माझ्या राजा. त्यांच्या हृदयामध्ये तू कार्य कर माझ्या परमेश्वरा. त्यांचं हृदय तू बदलून घे माझ्या देवा. तू दगडाचं हृदय काढून, कठोर हृदय काढून तू मम आणि सॉफ्ट मृदू हृदय तू देणार म्हणलेलं आहेस माझ्या राजा. हो परमेश्वरा, त्यांना अधिक आणि अधिक ह्या वचनावर चालण्यास तू सहायता आणि मदत कर माझ्या राजा. हो परमेश्वरा, त्यांचं हृदय तू बदल माझ्या देवा. तुझा प्रकाश त्यांच्यावरती जाण्यास तू सहायता आणि मदत कर माझ्या बाप्पा. तू असं केलंस म्हणून तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. मी विशेष करून मागते पप्पा, विशेष करून प्रार्थना करते माझ्या देवा, की जे कोणी आजारी आहेत माझ्या देवा, त्या प्रत्येकाला तू स्पर्श कर माझ्या बाप्पा. त्यांच्या अंतरुण बदल माझ्या देवा. त्यांच्या शरीरातील जे काही व्याधी आहे, जो काही त्रास आहे, तो नासरत येशूच्या नावामध्ये निघून जात आहे म्हणून मी घोषणा करते माझ्या देवा. होऊ दे परमेश्वरा, मोठी साक्ष गवाही येण्यास तू सहायता आणि मदत कर माझ्या बाप्पा. हो परमेश्वरा, तू असं केलंस म्हणून तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. मी प्रार्थना करते माझ्या देवा, जे कोणी कर्जबाजारी झाले आहेत माझ्या परमेश्वरा, ज्यांचे फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत माझ्या देवा, त्या प्रत्येक एक माझ्या बहीण भावाचे तू मार्ग मोकळे कर माझ्या देवा. त्यांच्या जीवनात तू कार्य कर. त्यांच्या घरातील जे काही कमी आहे परमेश्वरा, ते उणे आहेत माझ्या देवा, त्यांना भरून टाक माझ्या देवा. तुझ्या आशीर्वादाने, तुझ्या वचनाने त्यांना भर माझ्या परमेश्वरा. तू असं केलंस म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. जे कोण ज्यांच्याकडे नोकऱ्याने माझ्या देवा, व्यवसाय नाही माझ्या परमेश्वरा, त्यांना तू त्यांच्या योग्यतेप्रमाणे योग्य फळ देऊन तू त्यांना ब्लेस करत आहेस म्हणून मी येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये आज घोषणा करते माझ्या राजा. होऊ दे परमेश्वरा, मोठ्या मोठ्या साक्ष तुझ्या चरणी येण्यास तू सहायता आणि मदत कर माझ्या देवा. हो देवा, तू असं केलंस म्हणून तुला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. मी विशेष करून मागते बापा, जे कोणी मोबाईलचे व्यसनी आहेत, दारूचे व्यसनी आहेत, किंवा इतर व्याभिचार, इतर कोणत्याही घाण गोष्टीचं त्यांना व्यसन असेल माझ्या देवा, नासरत येशूच्या नावामध्ये आज त्यांचा छुटकारा होत आहे, छंगाई त्यांना मिळत आहे, ते त्या व्यसनातून बाहेर पडत आहेत म्हणून मी घोषणा करते माझ्या देवा. त्यांच्या जीवनात तू कार्य कर, त्यांना चांगला मार्गावरती घेऊन ये माझ्या परमेश्वरा. तू असं केलंस म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. हे आजचं वचन तुझं 30 नव्हे 60 नव्हे तर 100 पटीनं सगळ्याच्या हृदयात कार्य करेल म्हणून मी विश्वासाने घोषणा करते माझ्या देवा. आणि इथून पुढील वेळ काळ आम्हा सर्व बहीण भावांचं जीवन, माझ्या पूर्ण यूट्यूब परिवाराचं जीवन मी तुझ्या अधीन आणि स्वाधीन करून ही छोटीशी प्रार्थना धन्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहाची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो. प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल and thank you so much.